झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि आता पाहूयात आयपीएल संदर्भातल्या बातम्या। आयपीएल टुर्नामेंटचा क्लायमॅक्स जसजसा जवळ येतोय तसतशी प्ले ऑफ करताची रंगत देखील वाढायला लागली आहे। चेन्नई आणि राजस्थाननं टॉप 2 पोझिशनवर कब्जा केलाय, तर तळाला असणाऱ्या 4 टीम्स आउट झाल्या आहेत। त्यामुळे प्ले ऑफच्या उर्वरित 2 जागांवर आपला ताबा कायम राखण्याकरता मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यात चुरस आहे। आणि म्हणूनच वानखेडेवर मुंबई इंडियन्स सनरायझर्सच्या आव्हानाचा सामना करण्यास सज्ज असेल। कॅप्टन रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली होम ग्राउंडवर मुंबई इंडियन्स अभेद्य वाटतेय। आतापर्यंत वानखेडेवर खेळलेल्या 6ही मॅचेसमध्ये मुंबईनं विजयाचीच नोंद केली आहे। त्यामुळे सनरायझर्स विरुद्धही मुंबईलाच विजयाची अधिक संधी असणार आहे। मात्र याआधी झालेल्या लीग मॅचमध्ये हैदराबाद सनरायझर्सनं मुंबईचा 7 विकेट्स राखून पराभव केला होता आणि म्हणूनच हैदराबाद विरुद्ध खेळताना मुंबईला सावध राहावं लागणार आहे। मुंबई पुढे केवळ पराभवाची परतफेड करण्याचंच आव्हान असणार नाहीये, तर पॉइंट टेबलमध्ये आघाडी घेऊन प्ले ऑफमधील टॉप 2 मध्ये स्थान मिळवण्याची अवघड जबाबदारीही पार पाडावी लागणार आहे। त्याकरता मुंबईच्या बॅट्समनना पुन्हा एकदा आक्रमक बॅटिंग करून मोठं टार्गेट उभारावं लागणार आहे। ड्वेन स्मिथ आणि सचिन तेंडुलकर या ओपनिंग जोडीला आतापर्यंत मोठी ओपनिंग करून देण्यात अपयश आलंय। त्यामुळे हैदराबाद विरुद्धच्या मॅचमध्ये या जोडीवर मुंबईची बरीचशी मदार असणार आहे। तर मिडल ऑर्डरमध्ये दिनेश कार्तिकसह कॅप्टन रोहित शर्मा आणि अंबाती रायडू झटपट रन्स मिळवून देण्यात एक्सपर्ट आहेत। पुण्याविरुद्ध संधी मिळालेला ग्लेन मॅक्सवेल हैदराबाद विरुद्ध खेळणार की कायरन पोलार्डला पुन्हा संधी मिळते हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल, कारण हे दोन्ही खेळाडू मुंबईकरता मोलाचे आहेत। तर स्लॉग ओव्हर्समध्ये हरभजन सिंग आणि मिचेल जॉन्सन प्रतिस्पर्धी टीम्सची दाणादाण उडवू शकतात। त्यामुळे मुंबईच्या या आक्रमक बॅटिंगला पुरेपूर वेसन घालण्याकरता सनरायझर्सचा कॅप्टन कॅमरून व्हाईटला बॉलरसह बसून वेगळी प्लॅनिंग आखावी लागणार आहे। डेल स्टेन आणि इशांत शर्मा यांनी आतापर्यंत टुर्नामेंटमध्ये आपली जबाबदारी चोख पार पाडली आहे, तर थिसारा परेरा आणि हनुमा विहारी यांच्यावर प्रतिस्पर्धी टीम्सचे रन रोखण्याची जबाबदारी असेल। कॅरेबियन क्रिकेटर डॅरेन सॅमी आणि अमित मिश्रा यांच्यावर मोक्याच्या क्षणी ब्रेक थ्रू मिळवून देण्याची जबाबदारी असेल। मुंबईच्या तुलनेत हैदराबादची बॅटिंग तितकीशी आक्रमक वाटत नसली तरी मुंबईचे बॉलर्स त्यांना कमी लेखण्याची चूक अजिबात करणार नाही। ओपनिंगला येणारा शिखर धवन चांगल्या फॉर्ममध्ये असून गेल्या मॅचमध्ये मॅच विनिंग कामगिरी करणाऱ्या पार्थिव पटेललाही सूर गवसलाय। तर मिडल ऑर्डरमध्ये हनुमा विहारी कॅप्टन मुंबईच्या भेदक माऱ्याचा सामना करून अधिकाधिक वेळ पिचवर स्थिरावण्याचं आव्हान असणार आहे। मुंबईचा मिचेल जॉन्सन सध्या तुफानी फॉर्मात आहे। त्याच्या वेगवान माऱ्यानं प्रतिस्पर्धी बॅट्समनची पुरती भंबेरी उडाल्याचं चित्र आतापर्यंत अनेकदा पाहायला मिळालंय। तर दुसऱ्या एंडकडून लसित मलिंगा आपल्या परफेक्ट यॉर्कर्सनी बॅट्समनची परीक्षा घेण्यास सज्ज असेल। स्पिन डिपार्टमेंटमध्ये प्रज्ञान ओझा, हरभजन सिंग आणि ग्लेन मॅक्सवेल आपल्या फिरकीची जादू दाखवण्यास उत्सुक असतील। संधी मिळाल्यास अबू नचीमसह कायरन पोलार्डही हैदराबाद पुढील अडचणी वाढवतील। त्यामुळे वानखेडेवर मुंबईचीच सत्ता कायम राहणार की हैदराबाद मुंबई विरुद्धचा आपला विनिंग स्ट्रोक कायम राखणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।